जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनावर. गाळप साखर उत्पादन उतार्यात कोल्हापूर अव्वल. राज्याचे साखर उत्पादन 95 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. 26 जानेवारी अखेर 50 लाख टन उत्पादन झाले आहे. आणखी 40 ते 42 लाख उत्पादनाचा अंदाज आहे. यापुढे ऊसतोडणी मजुरांची टंचाई जाणवणार आहे. कराडला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा. धस. वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची व परळीत वर्षानुवर्षे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. विमा रक्कम कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 5 वर्षांनंतरही मोसंबीचे उत्पन्न हाती येईना. उत्तराखंडात समान नागरी कायदा लागू. मुख्यमंत्र्यांकडून अधिसूचना जारी. UCC पोर्टलचेही अनावरण. जिल्ह्यातील 6,000 मुली होणार लखपती. लेक लाडकी योजना 3,07,00,000चे अनुदान वाटप. जिल्ह्यातील पिवळ्या केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यास लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. सुरुवातीस मुलीच्या खात्यामध्ये 5,000, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000, 6वीत गेल्यावर 7,000 आणि 12वीत गेल्यावर 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 असे एकूण 1,01,000 रुपये मुलीस मिळणार आहेत. निवडणुका पावसाळ्यानंतर. पालिकाबाबत सर्वोच्च न्यायालयात आता 25 फेब्रुवारीला सुनावणी. टोरेसच्या CEOला पुण्यातून अटक. फसवणूक 101 कोटींवर. तक्रारदारांची संख्या 8,800 वर. 60 लाखांवर कुटुंबांना मिळणार जमीन मालकीचे पुरावे. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. पंतप्रधान स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण सुरू. कुंजीरवाडी येथील ऊस उत्पादनाची विक्रमी नोंद. शेतकरी राजाराम कुंजीर यांचा सेंद्रिय खतावर भर. राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना सर्पदोष, विजेचा शॉक किंवा अपघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा मोठा आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल 288 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांनी घटनेनंतर 1 महिन्याच्या आत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. अर्ज करतेवेळी विहित नमुन्यातील अर्जासोबत मृत्यूचा आणि अर्जदाराचा आधार कार्ड, 7/12, घटनास्थळ पंचनामा, नमुना क्रमांक 6, मरणोत्तर पंचनामा, शिधापत्रिका आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार. फेब्रुवारीनंतर प्रक्रिया. डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती. एअरटेलने जिओला टाकले मागे. 365 दिवसाचा प्लॅन केला लाँच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारली मंत्रिमंडळ बैठकीला दांडी. पालकमंत्रीपदावरून फडणवीसांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा. जळगावमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची आत्महत्या. कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवली होती सुसाईड नोट. तिघे ताब्यात. वरिष्ठासह 9 जणांवर छळाचा आरोप. महाकुंभात चेंगराचेंगरी. 30 ठार, 60 भाविक जखमी. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यावधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्राह्ममुहूर्तावर 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले. मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे. 36 जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये कर्नाटकच्या बेळगावचे 4,
आसाम व गुजरातमधील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तिकीट दरातील सवलतीमुळे एसटीची 157 कोटीची कमाई, 75 कोटी प्रवाशांनी घेतला विविध योजनेचा लाभ. मुदतवाढ हवीच, 24,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजणार कसे? मुदत 3 दिवसावर शासकीय खरेदी केंद्रात केवळ 8,599 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी. लाडक्या बहिणीचे अर्ज भरणे झाले कठीण, लाभार्थ्यांना संकेतस्थळ सुरू होण्याची प्रतीक्षा. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ सुरू नसल्याने या योजनेसाठी अद्याप अर्ज न भरलेल्या तसेच नव्याने 21 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र महिला या योजनेचे अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत. अर्ज भरण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपासून बंद असलेले संकेतस्थळ आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सुरू झालेलं नाही. त्यामुळे संकेतस्थळ केव्हा सुरू होणार याकडे बहिणीचे लक्ष लागून आहे. 30 कोटीचे MD ड्रग्ज सांगलीत जप्त, कारखाना उद्ध्वस्त, तिघांना अटक. संशयित मुंबई, गुजरात आणि विट्याचे.